ब्रेकनंतर स्वागत। बातमी आहे नाशिकमधून। सध्या नाशिककर कडाक्याची थंडी आणि दाट धुकं अनुभवतायत। नाशिक शहर दाट धुक्यामध्ये हरवल्याचंही पाहायला मिळतंय। त्यामुळे नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणीच ठरते आहे। अनेक जण धुक्यामध्ये हरवलेल्या निसर्गाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये टिपताना सुद्धा पाहायला मिळतात। पाहूयात या संदर्भातला घेतलेला आढावा। ते उत्तर भारतातल्या कुठल्या हिल स्टेशनचं नाही तर नाशिक शहराचं आहे। नाशिक शहर आज सकाळपासून पूर्णपणे धुक्याच्या चादरीमध्ये हरवल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळतंय। सर्वसाधारणपणे हे गुलाबी थंडीचं आणि धुक्याचं दृश्य नाशिककरांना डिसेंबर महिन्यामध्ये बघण्याची सवय आहे। यंदा मात्र थंडी थोडीशी उशिरानं आल्यानं जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये संपूर्ण शहर जे आहे ते धुक्यात हरवल्याचं बघायला मिळतं आहे। एकीकडे दाट धुकं संपूर्ण शहरात पसरलंय तर दुसरीकडे थंडीचा पारा देखील घसरलेला आहे आणि त्यामुळे या गुलाबी थंडीमध्ये या धुक्याचा आनंद घेत नाशिककर घराबाहेर व्यायाम करण्यासाठी जॉगिंग करण्यासाठी पडल्याचं दृश्य जे आहे ते नाशिकमध्ये बघायला मिळत आहे। अर्थात हे दृश्य जे आहे त्याची वाट नाशिककर वर्षभर बघत असतात। या गुलाबी थंडीचा या धुक्याचा आनंद घेण्यासाठी नाशिककर वर्षभर वाट बघत असतात। मात्र यंदा ही थंडी जी आहे ती थोडीशी उशिरानं का होईना पण नाशिकमध्ये दाखल झाल्याचं समाधान नाशिककरांच्या चेहऱ्यावर देखील सकाळच्या सुमारास बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।